गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले। इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर येथून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून तब्बल 41 किलो गांजा, 2 चारचाकी, 1 बुलेट, 10 मोबाईल असा एकूण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। दीपक दत्तात्रय पुजारी, विवेक मेघदूत शिंदे हे इचलकरंजीतील आरोपी, तर सांगली जिल्ह्यातून खानापूर इथले अंकुश प्रताप शिंदे, नंदकुमार भिकू साठे यांना अटक झाली आहे। गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये सोलापूर जिल्ह्यातून मनोज मदन गोसावी, राजू अमीन शेख, महेश जम्मू साळुंखे, देवदास महादेव तुपे यांना ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई हातकणंगले कुंभोज रोडवरील नेच व इचलकरंजी गांधी पुतळा चौकात करण्यात आली। गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना सांगली व सोलापूरमधून आरोपींना अटक करण्यात आली। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी यांच्यासह पथकाने सहभाग घेतला। गोकुळ सोबत गो कूल।